मुलांनो, आज आपल्याला काय करायचंय मुलांनो की सगळ्यांना अपूर्णांक हा जो घटक आपण अभ्यास केला आहे मागच्या भागामध्ये अपूर्णांक या घटकाचा अभ्यास आपण केला होता। अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित काही सराव प्रश्न असतात मुलांनो जे आपण प्रत्येक वेळेस सोडवत असतो। तर या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आपल्या समोर आहेत मुलांनो। त्याला दोन पर्याय दिलेले आहेत आणि ते दोन पर्याय आपल्याला काय करायचे आहेत, आपल्याला त्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे। म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे मुलांनो। तर आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला जे शिकवलेला भाग आहे तो नक्कीच समजला आहे की नाही ते आपल्याला समजेल आणि आपण आपल्या काही अडचणी असतील तर आपण नक्कीच त्या दूर करूया। आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया मुलांनो। पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत, बघा, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य टिंब-टिंब म्हणतात। किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात। बघा, पर्याय आपल्याला दिलेला आहे अपूर्णांक आणि दुसरा पर्याय आहे पूर्णांक। बघा, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात। हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल की पर्याय क्रमांक 1 म्हणजे अपूर्णांक हा प्रश्न उत्तर हे अगदी बरोबर आहे। अपूर्णांक, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। तर पहिला पर्याय जो होता तो आपण निवडलेला आहे मुलांनो आणि नक्कीच आपलं उत्तर बरोबर आहे। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, एखाद्या अपूर्णांकांच्या अंशाला व छेदाला कोणत्याही समान संख्येने गुणून किंवा भागून त्याचे टिंब-टिंब पूर्णांक मिळतात। तर बघा मुलांनो, आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे मूल्य आणि दुसरा पर्याय आहे सममूल्य। तर बघा, एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला कोणत्याही संख्येने गुणले किंवा भागले तर त्याचे टिंब-टिंब अपूर्णांक मिळतात। बघा, त्याचे मूल्य अपूर्णांक मिळतात का सममूल्य अपूर्णांक मिळतात ते आपल्याला उत्तर शोधायचं आहे। तर नक्कीच बघा, पर्याय आपल्याला दोन दिलेले आहेत, मूल्य अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक। तर आपण उत्तर पाहणार आहोत पर्याय क्रमांक 2। बघा, सममूल्य अपूर्णांक हे अगदी बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, दिलेल्या अपूर्णांकांचा दिलेल्या संख्ये एवढा टिंब-टिंब असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करणे। दिलेल्या अपूर्णांकांचा दिलेल्या संख्ये एवढा काय असेल मुलांना इथे उत्तर असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करणे। आपल्याला पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय आहे मुलांना छेद आणि दुसरा पर्याय आहे अंश। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल मुलांना, आपण अभ्यास केला होता तर नक्कीच तुम्ही सांगू शकता। पटापट सांगायचंय मला की काय असेल या प्रश्नाचं उत्तर। बरोबर। बघा मुलांनो, छेद अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1। दिलेल्या अपूर्णांकाचा दिलेल्या संख्ये एवढा छेद असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करणे। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो, चौकटीत संख्या भरा। आता बघा, 1/2 बरोबर डॅश डॅश बॉक्स दिलेला आहे आणि छेद किती आहेत 20। तर आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला आन्सर लिहायचा आहे, उत्तर लिहायचं आहे। पर्याय आपल्याला दिलेला आहे, पहिला भाग आहे 10 आणि पहिला पर्याय आहे 10 आणि पर्याय दुसरा आहे 20। तर बघा मुलांनो, इथे आपल्याला 1/2 बरोबर किती ते आपल्याला शोधून काढायचं आहे। तर नक्कीच उत्तर आपलं काय असणार आहे मुलांनो, 1/2 म्हणजेच किती, म्हणजे 1/2 इथे आहे तर इथे पण 1/2 आला पाहिजे ना उत्तर। मग ते कसं, तर आपल्याला पर्याय शोधायचा आहे, असं योग्य पर्याय काय असेल। अगदी बरोबर मुलांनो, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 10। बघा, आपण याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल तर आपण थोडं एक्सप्लेन करते मी। बघा, 10 एके 10 आणि 10 दुने 20। तर बघा, 1/2 उत्तर इथेही आलेलं आहे आणि इथेही आलेलं आहे। मग पर्याय क्रमांक 1 हा आपला अगदी बरोबर उत्तर आहे। आपण जर पर्याय क्रमांक 2 निवडला असता मुलांनो, बघा 20 आणि खाली 20, 20 एके 20 आणि 20 एके 1 म्हणजे फक्त 1/2 बरोबर 1 हा पर्याय आलं असतं। तर हे उत्तर आपलं चुकीचं होतं मुलांनो, हे बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच पर्याय क्रमांक 1 10 हे उत्तर अगदी बरोबर आहे।
पुढचा प्रश्न पाहूया मुलांना आपण. बघा पुढचा प्रश्न आहे मुलांना सेम तशाच पद्धतीचा. 4/5 बरोबर बॉक्स मध्ये चौकटीत आपल्याला संख्या लिहायची आणि छेदस्थानी दिलेले आहे 20. पहिलं उत्तर आहे 18 आणि दुसरं उत्तर आहे 16. तर बघा मुलांना काय उत्तर असेल शोधून काढायचंय. तुम्ही विचार करायचा आहे की खाली काय असेल. अगदी बरोबर पर्याय क्रमांक. बघा आपण याच्यावर आधारित प्रश्न सोडवले होते. पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. कसं बरोबर आहे ते सांगायची गरज आहे का मुलांनो? ठीक आहे तरी पण सांगते मी. बघा 5 गुणिले 4 जर आपण केलं तर 5 गुणिले 4 म्हणजेच छेदस्थानी इथे 20 आहेत आणि खाली 4 ने गुणलेत म्हणून आपण वरतीही 4 ने गुणणार म्हणून 4 गुणिले 4 बरोबर 16. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 3/4 बरोबर 15 किती. आता छेद आपल्याला सांगायचा आहे. आतापर्यंतचे 2 उदाहरण आपण पाहिले होते मुलांना की ज्यामध्ये आपल्याला अंश शोधायचा होता. आता आपल्याला छेद शोधायचा आहे. 3/4 बरोबर बघा पर्याय क्रमांक पहिला आहे 9 आणि पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 20. तर नक्कीच इथे काय असणार आहे मुलांनो सांगा. काय असणार आहे उत्तर? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2 20. बघा जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं की आपण काय केलेलं आहे. बघा गुणिले 4 गुणिले आणि इथे गुणिले 3 गुणिले 5 5 15. इथे वरती 5 ने गुणले म्हणून आपण खाली पण कितीने गुणणार 5 ने. मग 4 गुणिले 5 किती होतात 5 20. म्हणून पर्याय क्रमांक हा आपला अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 20 हे उत्तर अगदी बरोबर आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल की इथे काय केलंय आपण. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. प्रश्न क्रमांक 7 चौकटीत संख्या भरा. 9/11 बरोबर 18 किती. बघा परत छेद शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे 22 आणि पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 24. तर बघा मुलांनो इथे 9 आहेत इथे 11 आहेत. मग आपल्याला कितीने गुणावे लागतील म्हणजे इथे 18 आलेत. 9च्या पाढ्यामध्ये 18 आपण बघा जेव्हा संख्यांची पट काढतो तेव्हा नक्कीच आपल्याला ही 18 ही संख्या काढायची आहे. तर 9 गुणिले 2 केले 9 दुने 18. आता वरती आपण 2 ने गुणले म्हटल्यावर खाली कितीने गुणणार मुलांनो 2. म्हणजेच बघा आपलं उत्तर काय येतं ते बघूया आपण. 9 गुणिले 2 9 दुने 18. खाली सुद्धा 2 ने गुणल्यावर 11 गुणिले 2 म्हणजे उत्तर काय असणार आहे मुलांनो 22. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण आपलं उत्तर बरोबर आहे का ते चेक करूया. अगदी बरोबर व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. बघा मुलांनो पुढचं गणित आपल्याला दिलेलं आहे 2/3 बरोबर 4/6 बरोबर 6 किती. तर बघा आपण हा जो अपूर्णांक दिलेला आहे तो जर आपण बघितलं की याची किंमत आणि याची किंमत सेम असणार बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे आणि हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक सेम असणार. तो कसा तर बघूया. बघा आता 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 बरोबर. त्यानंतर 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच इथे एक पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर येणार आहे. बघा आपल्याला जर 2/3 काढायचं असेल 2/3 बरोबर 4/6 म्हणजेच किती 2/3 उत्तर येत आहे आणि 6/9 म्हणजेच किती 2/3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया मुलांना. तुम्ही सांगितल्या पद्धतीनेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना. बघा चौकटीत संख्या भरा. चौकट दिलेली आहे अंश स्थानी आपल्याला संख्या लिहायची आहे 3 बरोबर 4/6. आता पर्याय आपल्याला दिलेला आहे 2 आणि पर्याय दिलेला आहे 6. तर बघा नक्कीच याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. अगदी बरोबर मुलांना पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बघा 3 गुणिले 2 आणि इथे किती दुने 2 दुने 4 म्हणजेच 2 दुने 4 आणि 3 दुने 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर असेल. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया. अगदी बरोबर. पुढचा गणित पाहणार आहोत आपण. 14/26 बरोबर 7 किती. बघा
आता 14/26 दिलेले आहेत आणि 7 किती. तर बघा इथे आपण जर बघितलं तर 14ला आपण 2 ने भागल्यावर उत्तर येतं 7. जर वरती आपण 2 ने भागलोय म्हटल्यावर खालीही आपल्याला 2 ने भागायचं आहे. म्हणजेच 26/2 बरोबर किती येतात मुलांनो, ते इथे असणार आहे उत्तर. नक्कीच उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 13 असणार आहे. बघा इथे उत्तर येतं 13, पर्याय क्रमांक 2. बघा 7 दुने 14 आणि 13 दुने 26 म्हणजे 13 गुणिले 2 म्हणजे 26 किंवा 26/2 केले आपण तरी उत्तर 13 येणार आहे. आणि 14/2 केल्यावर उत्तर येतं 7. अशा पद्धतीचं हे गणित सोडवून बघायचं आहे मुलांनो. आपला पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. आपण चेक करूया. बरोबर, अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. बघा खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती. 1/3 काढायचा आहे. बघा आपल्याला 15 पेन्सिली म्हणजेच 5 आणि 3 इथे दिलेले आहे. 21 फुगे बरोबर 5 आणि 7. त्यानंतर 9 मुले 1 आणि 3. त्यानंतर 18 पुस्तके 6 व 4. तर बघा आपल्याला काय करायचं, 1/3 म्हणजे किती ते शोधायचं आहे. प्रत्येक समूह, हा एक समूह दिलेला आहे, हा एक समूह दिलेला आहे, त्यानंतर ह्या मुलांचा समूह आणि इथे पुस्तकांचा समूह आहे. तर बघा यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे, उत्तर शोधायचं आहे मुलांनो. तर 15 पेन्सिली म्हणजेच 5 आणि 3 याचं काय असणार आहे 1/3. बघा बरोबर. बघा 15 पेन्सिलींचा जो समूह आहे त्याचा 1/3 जर आपण उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 5 म्हणजेच पहिला पर्याय जो आहे तो अगदी बरोबर आहे. आता बघा 21 फुगे आहेत. 21 फुग्यांचा 1/3 काढायचा आहे आपल्याला मुलांनो. तर नक्कीच पर्याय क्रमांक तुम्हाला समजला असेल की उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 7 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 7 आपण हे कशा पद्धतीने करतोय ते समजून घेऊया थोडक्यात. 21 गुणिले 1/3 काढायचं आहे आपल्याला बरोबर मुलांनो. तर 21 गुणिले 1/3 म्हणजेच 21/3. तर बघा 21 या संख्येला जर आपण 3 ने भाग दिला तर 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18 आणि 3 साता 21. तर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे 7. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 7 हे उत्तर निवडलेलं आहे. पुढचा बघूया आपण 9 मुले. आता बघा 9 मुलांचं 1/3 आपण जर काढायला गेलो मुलांनो, 9 गुणिले 1/3 बरोबर बघा 9/3 होतात आणि 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे मुलांनो 3. तर बघा आपलं उत्तर बरोबर आहे का बघूया आपण. बरोबर, अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. त्याच पद्धतीने 18 पुस्तके या समूहाचा 1/3 म्हणजेच किती असणार आहे मुलांनो. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 6. समजले तुम्हाला हे उदाहरण. बघा पहिल्याचे 15 पेन्सिल आहेत. 15 पेन्सिलांचं 5 हे उत्तर कसं आलं आहे तर 15 पेन्सिलांचा 1/3 बरोबर. तर 15/3 म्हणजेच किती 5. त्यानंतर 21 गुणिले 1/3 बरोबर मुलांनो 21/3 म्हणजेच 7. त्यानंतर 9 गुणिले 1/3 मुलांनो तर 9/3 होतात आणि उत्तर येतं 3. त्यानंतर मुलांनो 18 गुणिले 1/3 बरोबर 18/3 म्हणजेच 6 उत्तर येतं मुलांनो. तर अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. नक्कीच तुम्हाला समजले असेल की सर्व उत्तर आपण कशा पद्धतीने काढलेत. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांना. आता बघा प्रत्येक समूहाचा 1/5 म्हणजे किती. आता आपल्याला मगाशी आपण जे गणित सोडवलं त्यामध्ये 1/3 काढले होते की 1/3 म्हणजे किती. आता आपल्याला 1/5 काढायचं आहे मुलांना. तर नक्कीच त्याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवायची आहेत. बघा 20 गुणिले 1/5 म्हणजेच 20/5. तर बघा उत्तर येणार आहे 4. बघा म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं असणार आहे. दुसरं बघूया आपण 30 गुणिले 1/5 बरोबर. बघा मुलांनो
30/5 म्हणजेच उत्तर येणार आहे मुलांनो 6. बघा 5 ने आपण 30ला भाग दिला तर आपले उत्तर 6 येते मुलांनो, म्हणजेच हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 15 लिटर या समूहाचा 1/5 काढायचा आहे, म्हणजेच 15/5 म्हणजेच उत्तर येणार आहे 3. बघा 15/5 म्हणजेच उत्तर येणार आहे 3. तर 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणून 3 उत्तर आलेलं आहे. 5 एके 5, 5 सक 30, 6 उत्तर आलेलं आहे. 5 एके 5, 5 चौक 20, इथे 4 उत्तर आलेलं आहे. तर बघा म्हणजेच इथे उत्तर असणार आहे 3. बघा पहिल्या याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 हे दुसऱ्याचं उत्तर आहे. 30 किमी म्हणजे 1/5 म्हणजेच किती तर 6. आणि त्यानंतर 15 लिटरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण आपली उत्तरं बरोबर आहेत का चेक करूया मुलांना. बघा बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक 6 आणि पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने हे गणित आपण सोडवले आहेत. नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांक एवढा भाग चित्रामधून ओळखायचा आहे. आता आपल्याला संख्या दिलेली आहे मुलांनो आणि आपण चित्राच्या द्वारे समूहांचा भाग कसा ओळखायचा ते शिकलो होतो. तर तसंच एक उदाहरण आपल्या समोर आहे. 30चा 2/3 म्हणजेच 2/3 असं जे दिलेलं आहे. 30चा आपल्याला काय करायचंय भाग शोधायचा आहे 2/3. तर बघा 2/3 म्हणजेच किती असणार आहे मुलांना. बघा 1 2 3 बरोबर. तर बघा 1 2 3 4 5 6 हे पूर्ण जे टिपक्या आहेत ते 30 आहेत मुलांनो. आणि त्यातील काय केलेले आहे 2 भाग रंगवलेले आहेत आणि टोटल 3 लाईन ज्या आहेत 3 लाईनीपैकी 2च भाग हे रंगवलेले आहेत, म्हणून 2/3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता इथे पर्याय क्रमांक हा चुकीचा का आहे, तर इथे एक टिपका इथे जोडलेला होता म्हणून तो उत्तर आपला चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. 20चा 1/2 भाग शोधायचा आहे. बघा मुलांनो 20चा 1/2. आता बघा इथे टोटल 20 दिलेले आहेत टिपके पर्याय क्रमांक 1 मध्ये. पण पर्याय क्रमांक 2चं जर आपण निरीक्षण केलं मुलांनो तर त्यामध्ये 10 टिपके जे आहेत ते काय केलेले आहेत येलो रंगाचे आहेत, म्हणजेच पिवळ्या रंगाचे आहेत आणि 10 टिपके हे निळ्या रंगाचे आहेत. म्हणजेच एक भाग 2 भागापैकी एक भाग काय केलेला आहे रंगवलेला आहे, म्हणजेच 1/2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक ओळखा. तर बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण बघितला होता की पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय की एक भाग पूर्ण आणि दुसरा भाग अपूर्णांक. मग त्याच पद्धतीने यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल मुलांनो की पर्याय हा जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्यानंतर हे अपूर्णांक आहेत. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत का नाही. हा समछेद आणि समअंश म्हणजेच सममूल्य अपूर्णांक आहे. त्यानंतर हा भिन्नछेद अपूर्णांक म्हणजेच हे उत्तर चुकीचं आहे. 2/5 म्हणजेच हा अपूर्णांक 1.2/5 म्हणजेच हा पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्यानंतर 2.4/8 हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि 3/8 हा सुद्धा काय आहे 1.3/8 हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. यामध्ये हा एक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हा एक आणि हा एक. अशा पद्धतीने हे 4 पूर्णांकयुक्त अपूर्णांक या गणितामध्ये आहे. नक्कीच मुलांनो आजचे हे सगळे सरावाचे प्रश्न तुम्हाला समजले असणार.